ऑपरेशन टायगरची सर्वत्र राज्यभर सध्या चर्चा सुरू असताना आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा देखील आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश होत आहे. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून खासदार असतील, त्यानंतर ठाकरे सेनेचे महत्वाचे पदाधिकारी असतील, या ऑपरेशन टायगरचा हिस्सा बनत असताना दिसून येत असताना आज देखील ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील देखील आज ठाकरे सेनेला रामराम ठोकत शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी शुभांगी पाटील स्वतः आहेत. काय सांगाल, आपण आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत आहात? आपण बघितलेलं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रात अनेक विकासाचे आणि चांगले कामं केलेले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून आज आपण शिंदे सेनेत म्हणजे खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत. नक्कीच जर बघितलं तर काल संध्याकाळपर्यंत आपल्याला या संदर्भात विचारणा होत असताना आपण या गोष्टी सर्व नाकारल्या होत्या, परंतु आता रात्रीतनं असं काय झालं की आपण आता पुन्हा पक्ष प्रवेशाला तयार झाला? माझी म्हणजे जी संघटना आहे, शिक्षकांची, पदवीधर आणि विद्यार्थ्यांची संघटना फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामं करते. मला त्या अनेक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणं, त्यांच्याशी बोलणं महत्त्वाचं होतं आणि म्हणून काल रात्रभर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय घेतला की आपल्याला शिक्षक, पदवीधर यांचं जर अनेक हिताचे जर कामं करायची असतील तर आपल्याला शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणं आणि नेतृत्वात प्रवेश करणं गरजेचं आहे. नक्कीच जर बघितलं तर या संदर्भात आपल्याला पक्ष प्रवेशापूर्वी काही आश्वासनं देण्यात आलेली आहेत शिंदे सेनेकडनं? नक्कीच मी शिंदे साहेबांनाही माहिती आहे, अवघ्या महाराष्ट्राला माहिती. मी पदवीधर शिक्षक यांचं अनेक हजारो कामं करत असते आणि ते कामं करत असताना मी शिंदे साहेबांनाही म्हटलेले आहे की मी पदवीधर शिक्षकांचं नेतृत्व करते आणि त्यांना ते मान्य पण आहे आणि त्या परीने ते मला संधी पण देणार आहेत आणि तसंच मला माझ्या शिक्षक पदवीधरांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते पण साहेबांच्या माध्यमाने सुटतील असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपल्याला कोणाशी या सर्व गोष्टी बोलणं झाल्या? स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी की अजून कोणाशी? माननीय नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी माझं बोलणं झालंय. माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. अनेक वेळा त्यांनी मला शब्दही दिलेला आहे आणि त्यावर विश्वास ठेवून काल परवाही आमची चर्चा झाली होती, पण माझ्या पदाधिकाऱ्यांना मी विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष प्रवेश करू शकत नव्हती. म्हणून काल रात्री आमची सगळी चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही हा पक्ष प्रवेशाचा निर्णय अंतिम पोहोचलेला आहोत. नक्की जर बघितलं तर आता खासदार फुटीनंतर आता ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील देखील आता शिंदे सेनेच्या गळाला लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि आज त्यांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा हा मुंबईमध्ये पार पडणार आहे. त्यासाठी शुभांगी पाटील या धुळ्यावरनं हजारो कार्यकर्त्यांसह या मार्गस्थ देखील झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.